गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला आजच्या प्री मार्केट रिपोर्टला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की ग्लोबल मार्केट्समध्ये काय झाले. मित्रांनो, US मार्केट हे ऑल टाईम हायला पुन्हा पोहोचलेलं आहे. नवीन ऑल टाईम हाय त्यानं लावलेला आहे काल रात्री. आता एशियन मार्केट्समध्ये काय चालले तर एशियन मार्केटसुद्धा आज फार चांगले परफॉर्म करत आहेत. खास काही असं बॅड न्यूजचं रिझन नाही आहे. आणि मिडल ईस्टमध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहे, जिथे काही अमेरिकन सोल्जर्सला मारलं गेलं आहे असं कळत आहे, परंतु या गोष्टीवरती जगातलं कुठलंच मार्केट रिॲक्ट झालेलं नाही. इव्हन US मार्केटसुद्धा त्याच्यावरती काहीही रिॲक्ट झालेलं नाही. कारण सध्या आपल्याकडे बजेट आहे, त्यामुळे कदाचित त्याचा इम्पॅक्ट लगेचच जाणवेल असं वाटतही नाही. आता आपल्याकडे 1 तारखेला बजेट आहे आणि काल मार्केटनं जे काही मूव्ह दिलं आहे तर ते खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर रिलायन्सनं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. परंतु अशी काही न्यूज किंवा असं कुठलीही गोष्ट नव्हती की रिलायन्सने एवढं मोठं मुवमेंट करावं. परंतु हे सडनली झालेलं मुवमेंट आहे. त्यामुळे आज कदाचित रिलायन्स जर कन्सॉलिडेट झाला किंवा थोडासा खाली आला तरी घाबरण्याचं काही कारण नाही. आता राहिली दुसरी गोष्ट, ती म्हणजेच असं वाटत होतं की HDFC बँकची जी न्यूज आलेली आहे की जिथे RBIने LICला परमिशन ग्रांट केलेली आहे, तर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट HDFC बँकवरती होईल. परंतु तो म्हणावा तसा झालेला नाही. उलट बाकीच्या बँक्सनं चांगलं परफॉर्म केलं, परंतु HDFC बँकनं एवढं चांगलं परफॉर्म केलेलं नाही. म्हणजे एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी ही आहे की HDFC बँकचं परफॉर्मन्स अजूनही बाकी आहे. आता ते कधी येईल ते सांगणं तसं थोडंसं अवघड आहे. तर मग मित्रांनो, आता पाहूयात की गिफ्ट निफ्टी काय सांगते. तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की आजही निफ्टी साधारण एक 70-80 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होती आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजेच काय की बजेटचा आपल्याला साधारण एक इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे मार्केटवरती असं म्हणायला हरकत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर मार्केटला शूटअप व्हायचं असेल तर मार्केटनं काही वेळ गॅप अप ओपन झाल्यानंतर तिथं तो गॅप फिल न करता थोडं कन्सॉलिडेट झालं पाहिजे. आणि साधारण थोडा वेळ, एक साधारण अर्धा ते पाऊण तास जरी तिथे दिला मार्केटने तरीसुद्धा मार्केट चांगला ब्रेकआउट देऊ शकतं. बघूयात काय होतंय. कारण HDFC बँकचा फार मोठा वेटेज असल्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये, त्यामुळे त्यांची रॅली पेंडिंग असल्यामुळे कदाचित येत्या 2-4 दिवसामध्ये जर त्यांनी काही चांगलं मुवमेंट दिलं HDFC बँकनं, तर मग याचा चांगला इम्पॅक्ट पुन्हा होऊ शकतो मार्केटवरती. तर मग बघूयात की काय होतं ते. आणि जे सध्या ऑप्शन सेलर्स आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी अशी आहे की इंडिया विक्स हा काल खूप वाढलेला आहे. साधारण 15च्या आसपास इंडिया विक्स गेला आहे. म्हणजेच आता तुम्ही ऑप्शन प्राइसेस पाहिली तर ती खूप हायर आहेत. आणि बजेटच्या दिवशी नेमकी निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्या आदल्या दिवशी बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. त्यामुळे पाहूयात की नक्की काय होतं आहे आता. त्यामुळे थोडंसं सावध राहून ट्रेड करा. आणि ऑप्शन सेलरसाठी सुद्धा फार चांगली गोष्ट हीच की ऑप्शन प्राइसेस इन्फ्लेट झाल्यामुळे याचा तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही OTM जरी सेल केला तरीसुद्धा तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. आय होप मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वाची वाटली असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेफ ट्रेड करा आणि चांगले पैसे कमवा. धन्यवाद.